सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 81 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मधू संग्रामच्या घरी त्याची गर्लफ्रेंड म्हणून गेली होती आणि तिचा इतका ब्युटिफुल लुक बघून सगळ्यांपेक्षा जास्त संग्राम चकित झाला होता. कारण रोजची मधू अशी राहत नाही. आणि मग मधू नयनाच्या समोर खूप ॲटिट्यूडमध्ये बसली आणि संग्रामच्या मम्मीने विचारलं की तुम्ही दोघे कुठे भेटलात. दोघांचंही उत्तर वेगळं वेगळं आलं आणि नयनाला मधूवर संशय आला. ही मुलगी नक्कीच खोटं बोलते आणि संग्रामसुद्धा खोटं बोलतोय असं तिला वाटलं. संग्रामच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट सांगत होती की दाल में कुछ काला आहे. आणि नयना म्हणाली, तुम्ही दोघेही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं नाटक तर करत नाही ना. तसं संग्राम फार घाबरला आणि न न ना ना करायला लागला. तसं मधूनं आता त्याच्या हातावर हात ठेवला आणि तो हात घट्ट दाबला आणि म्हणाली, संग्राम, अरे इतका काय लाजतोस? मला माहीत आहे तुझा स्वभाव खूप लाजळा आहे आणि म्हणून तू संकोच करतोस का आपल्याबद्दल सांगायला. आणि म्हणून मी बोलते, हां, तू अजिबात बोलू नकोस. असं म्हणून मधून हळूच त्याला तिरकं वळून बघितलं. तसे तिचे केस तिच्या डोळ्यावर आले आणि त्या डोळ्यांच्या आडूनच कुणालाही दिसू न देता मधूनं त्याला डोळा मारला आणि त्याचा हात घट्ट दाबला. तसं संग्रामच्या हृदयात एक गूढ कळ उठली आणि त्याच्या ओठांना कोरड पडायला सुरुवात झाली आणि तो कंटिन्यू त्या हाताकडेच बघायचा मधूच्या. आज अक्षरशः डोक्याच्या केसापासून नखापर्यंत मधू सजून धजून आली होती आणि तिचे गोरे गोरे हात, निमुळती बोटं आणि ती लांब सडक नखं, ती सुद्धा पिंक रंगाच्या नेलपेंटने रंगवलेली खूप सुंदर दिसत होती. आणि तिच्या डोळ्यांचं काजळ तर तिला आज इतकं ब्युटिफुल दिसत होतं की तिच्या त्या डोळ्यात हरवून जावंसं वाटायचं. आणि आज ती इतकी ब्युटिफुल आणि सगळ्यात सुंदर दिसत होती कारण ती रोज असलं करत नव्हती. आणि कधीतरीच महिन्यातून एकदा पौर्णिमेचा चंद्र आकाशात येतो आणि त्याला बघून तो हवा हवासा वाटतो. तसं मधू बाबतीत झालं होतं. आणि ज्या मुली रोज मेकअप करतात ना त्यांच्याकडे बघून विशेष काही वाटत नाही, पण मधूकडे बघून मात्र नक्कीच सगळ्यांच्या नजरा वळणार होत्या. कारण आजचा तिचा लुक जस्ट वाव होता. आणि तो सुंदर हात संग्रामच्या सावळ्या रंगाच्या हातावर पडला होता. इतरांना दिसायला ते फणी दिसत होतं. मधू त्याच्या शेजारी बसलेली इतकी पांढरी शुभ्र आणि संग्राम काळा. पण आता काळा असो किंवा गोरा, तो पुरुष होता आणि मधू एक स्त्री होती. जो व्हायचा तो परिणाम होत होता तिच्या स्पर्शानं संग्रामवर आणि तिच्या स्पर्शानं तो घायाळ व्हायला लागला होता. मधूच्या स्पर्शानं संग्राम को कुछ कुछ होने लगा. तो स्वतःवर फार कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता आणि ती हात काढत नव्हती आणि त्याचा आवाज घशामध्ये जास्तच गोठत गोठत चाललेला होता. कुठल्या तरी मुलीनं हात पकडण्याचा हा पहिला क्षण होता त्याचा आणि मधूनच खूपच कॅज्युअली म्हणत काहीही न वाटून घेता त्याचा हात पकडला होता. संग्राम आता दुसऱ्या हाताने त्याच्या खिशातून रुमाल काढला आणि त्याचा घाम पुसायला लागला. आणि तो बसला होता पहिल्यांदा एकदम ताठ सोफ्यामध्ये, पण नंतर तिच्या स्पर्शानं बर्फाची लादी कशी वितळून हळूहळू खाली खाली घसरत जाते तसा तो हळूहळू त्या सोफ्यावरून घसरत होता. आणि त्याची मम्मी म्हणाली, संग्राम काय झालं, तू व्यवस्थित का बसत नाही. नैना मात्र त्या दोघांच्या एकमेकांच्या हातावर असलेल्या हाताकडे बघत होती आणि संग्रामकडे सुद्धा बघत होती. आणि त्याची ही अवघडल्यासारखी अवस्था, ते सुद्धा पुरुष असून सुद्धा कसं काय आहे. याआधी त्या दोघांनी एकमेकांना टच केले नव्हते की काय, असा प्रश्न तिला पडला आणि तिला कळत नव्हतं की संग्राम का घाबरतोय. आणि संग्राम तर भोळा आहे, भाबडा आहे, तिला माहीत होतं, पण ही मुलगी फार तयारीची आहे असं तिला वाटलं. आणि मग संग्राम म्हणाला, मम्मी, अगं मधूसाठी कॉफी चहा काहीतरी आणलं पाहिजे ना. आता कोण आणायचं, घरात नोकर नव्हता आणि मम्मी आणि संग्रामच काम करायचे. आता मम्मी उठे ना, घरात संग्राम असल्यावर ती उठणार नव्हतीच.
आणि संग्रामने आता तिच्या हाताखालून हात काढून घेत बहाणा करत तिला म्हणाला, मधू, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो हां, बी कम्फर्टेबल, आलोच, असं म्हणून गेला. आणि मधून आता त्या हॉलवरून नजर फिरवली. जास्त काही म्हणावं इतकं पॉश घर नव्हतं ते. फर्निचरसुद्धा खूप साधं होतं आणि थोडंसंच होतं. आणि जी काही आलिशान रूम असणार होती ती नयनाची होती. तिनं बनवून घेतली होती. आणि संग्राम आता तिकडे गेला आणि आडमोरी जाऊन संग्रामनं डोक्यावर हात मारला आणि जोरात 3-4 वेळा श्वास घेतला आणि म्हणाला, कंट्रोल संग्राम, कंट्रोल. ती इथे तुझी मदत करायला आली आहे आणि तू इतका का घाबरतोस? यार, प्रॅक्टिस करायला हवी होती या सगळ्याची. आणि प्रश्नांची उत्तरसुद्धा देताना सावध राहिलं पाहिजे, नाहीतर माझ्या घरचे मधूचा खूप अपमान करतील आणि हे मला सहन होणार नाही. बिचारी किती काय काय करते माझ्यासाठी. पण खरंच आज मधू खूप ब्युटिफुल दिसते असं म्हणायला हरकत नाही. आणि आता संग्रामच्या मम्मीनं हाक मारली आणि म्हणाली, संग्राम, सगळ्यांसाठी कॉफी कर. आणि संग्राम मुलीसारखा ओरडून म्हणाला, हो मम्मी. आणि त्याची ही अवस्था मधूला तिच्यासमोर बघून नाही आवडलं. नैना मात्र तोऱ्यातच मधूकडे बघत होती आणि आता तिचा बॉयफ्रेंड या घरात नोकरसारखा वागतोय हे बघून तिला काय वाटत असेल ते बघत होती. आणि मग नैना म्हणाली, तिकडे काय बघतेस? हे त्याचं रोजचं काम आहे आणि त्याला सवय आहे सगळ्या गोष्टीची. आणि ती जी त्याची बायको म्हणून या घरात येईल ना, तिलासुद्धा तिची अशीच अवस्था असेल आणि त्याची अशीच मदत करावी लागेल. आणि मधू म्हणाली, हो का, बरं. आणि मग संग्रामची मम्मी म्हणाली, तू आणि संग्राम नक्की पहिल्यांदा कुठे भेटलात हे तुम्ही वेगळं वेगळं कसं काय सांगितलं गं? पहिली भेट कोण विसरतं का? ती तर खूप आठवणीत राहते. आणि मधू आता कॉन्फिडंटली हसली आणि म्हणाली, ॲक्च्युली आंटी, त्याचं काय आहे ना, आम्ही पहिल्यांदा गार्डनमध्येच भेटलो. संग्रामचं बरोबर आहे आणि तू सांगतोय तेच खरं आहे. पण त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गार्डनमध्ये भेटलो. तो ज्या गार्डनमध्ये होता त्याच गार्डनमध्ये मीही होते आणि त्यावेळी आमची भेट खूप कमी झाली, खूप कमी वेळ. म्हणजे मी तर त्याला लक्षातही ठेवलं नव्हतं, पण त्यानंच मला पाहिलं होतं. आणि मग नंतर माझ्या सिस्टरच्या ऑफिसमध्ये जिथे आता तो काम करतो ना, तिथं आमची दुसरी भेट झाली आणि तेव्हा त्यानंच मला ओळखलं. मग तिथं खऱ्या अर्थानं मीही त्याला ओळखायला लागले आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलो आणि त्याला वाटतं की गार्डनमध्ये भेटलो. सिम्पल. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, आणि संग्रामनं तुला काही गिफ्ट दिलं पहिल्यांदा डेटवर गेल्यावर? तशी नैना म्हणाली, मम्मी, हे प्रश्न ना संग्राम समोर असताना विचारा, मग दोघेजण एकच उत्तर देतात का ते बघू. आणि नैना मधूकडे बघून तिच्यावर डोळे रोखून म्हणाली, आणि काय ग, मधू नाव ना तुझं? आणि मधू म्हणाली, नाही, माझं नाव मधू नाही. तशी नैना चक्रावली आणि म्हणाली, काय? अगं, आता तर संग्रामनं तुझं नाव मधू सांगितलं आणि तूही तुला हाक मारल्यावर ओ देतेस की, आणि खोटं बोलतेस का इथल्या इथं? आणि मधू आता तिच्या डोळ्यात डोळे घालून थोडीशी डॅशिंग लूक देत पुढे झुकून म्हणाली, मग माहीत आहे तर पुन्हा का विचारलं? आणि तशी नैना हादरली आणि तिचे केस कानाच्या मागे सरकवत मान उडवून दुसरीकडे दुर्लक्ष करत बघायला लागली. मग संग्रामचे पप्पा म्हणाले, तुझ्या घरात कोण कोण असतं? आणि मधू म्हणाली, माझी मम्मी, माझे डॅड, अंकल आहेत, आंटी आहे, 2 सिस्टर आणि एक ब्रदरसुद्धा आहे. आणि जितेंद्र म्हणाला, आणि तुझे डॅड काय करतात? मधू म्हणाले, ते एका कंपनीत मॅनेजर आहेत. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, आणि तुझे अंकल काय करतात? मधू म्हणाली, त्यांची स्वतःची कंपनी आहे आणि त्याच कंपनीत माझे डॅड मॅनेजर आहेत. आणि नयना म्हणाली, अशी कोणती कंपनी आहे गं? असं वाटते की तुझ्या डॅडना सॅलरी खूप जास्त मिळते आणि आत्ताच्या आलिशान कारमधून उतरलीस ती तुझी स्वतःची आहे का? मधू म्हणाली, हो. आणि नैना म्हणाली, मग सांग ना, तुझे डॅड कुठे काम करतात? आणि मधू म्हणाली, तुम्हाला माझ्याशी देणं घेणं आहे की माझ्या डॅडशी? आणि संग्राम माझ्याशी लग्न करणार आहे, माझ्या फॅमिलीसोबत नाही. आणि त्याची मम्मी म्हणाली, तरीही कुठे जॉब करतात तुझे वडील? आणि मधू म्हणाली, नको, मी नाही सांगणार, कारण तुमचा विश्वास बसणार नाही आणि उगीचच तुम्हाला शॉक लागेल. आणि
नैना म्हणाली, खोटं, हे सुद्धा खोटं. मधू म्हणाली, म्हणून तर मी सांगत नाही. सगळं तुम्हाला खोटंच वाटणार आणि माझा वेळ वाया घालवायचा नाहीच मला. इतक्यात संग्राम कॉफी घेऊन आला आणि मधू उठली, त्याच्या हातातून कॉफीचा ट्रे घेतला आणि त्याला म्हणाली, आता तू खाली बस. संग्राम म्हणाला, अगं राहू दे, मी देतो ना सगळ्यांना. मधू म्हणाली, का? तू सुद्धा या घरचा मुलगा आहे, पुरुष आहेस. तू सुद्धा इतरांसारखं रुबाबात बसायचं. बघ सगळे कसे रुबाबात बसलेस. असं म्हणून मधूने सगळ्यांकडे बघितलं आणि स्पेशली नयनाकडे बघितलं आणि नयनानं पुन्हा तोऱ्यात मान ओढवली. आणि मग संग्राम बसला आणि त्याची मम्मी म्हणाली, हे बघ मधू, त्याला सवय आहे या सगळ्या कामाची, तू उगीचच त्याला काहीतरी शिकवू नकोस. आणि नयना हसून म्हणाली, नाहीतर काय, आणि आज घरात नाही आली तोपर्यंत कशी बोलते बघा. आणि मधू म्हणाली, तेच ना आंटी, आपण जशी सवय लावतो तसंच समोरच्याला सवय लागते. तुम्ही संग्रामला या घरामध्ये नोकरासारखं राहायची सवय लावली आणि त्यालाही ती सवय लागली. पण आता मी पहिल्यांदा या घरात आले आणि त्याला या घरात नोकर नाही तर मालकासारखा वागण्याची सवय लावते. आणि त्यालाही ती सवय लागेल की हळूहळू. आणि आत्ताची ही सवय सुटेल. तशी आता त्याची मम्मी गप्प बसली. आणि मग मधूने आधी संग्रामच्या मम्मी पप्पाला कॉफी दिली, मग संग्रामला दिली. आणि नैना आता कॉफी घ्यायला जाणार इतक्यात मधूनं स्वतःची कॉफी घेतली आणि तिच्या कॉफीच्या कपसह तो ट्रे नैनापासून दूर स्वतःच्या बाजूला ठेवला. नैनाच्या हातात कॉफी दिली नाही, टेबलवर ठेवली. आणि नैनाला राग आला आणि ती डिस्कस्टिंग असं म्हणून तिथून पाय आपटत निघून गेली. आणि मधूने कॉफी घेत घेत गरागरा डोळे फिरवले आणि संग्रामकडे बघितलं आणि संग्राम गालात हसला. मग आता मधू जायला निघाली आणि संग्रामला म्हणाली, संग्राम, आता तू माझ्या मम्मी डॅडीला भेटायला कधी येशील? मग आपण लग्न करू. तसं संग्राम काही बोलण्या अगोदरच त्याची मम्मी म्हणाली, आम्ही ना तुला कळवतो हां कधी यायचं ते, आणि तू आम्हाला पसंत आहे की नाही तेही सांगतो. आणि मधू हसली आणि म्हणाली, एक्सक्यूज मी, तुम्ही काय याल आमच्या घरी? मी फक्त संग्रामला बोलवलं, माझं लग्न त्याच्याशी होणार आहे, तुम्ही याच्यामध्ये काय येत आहे? तसे संग्रामचे मम्मी पप्पा चक्रावले आणि मम्मी म्हणाली, मुली असं काय बोलतेस तू? आम्ही त्याचे मम्मी पप्पा आहे आणि आम्हीच बघणार ना त्याच्यासाठी मुलगी. आणि मधू म्हणाली, सॉरी अंकल, सॉरी आंटी, हेच वागणं मला आवडत नाही. तुम्हाला 2 मुलं आहेत, मग थोरल्या मुलाला एक न्याय, छोट्या मुलाला एक न्याय असं का? तुमचा थोरला मुलगा जितकं पण कमावतो ते तुम्हाला देत पण नाही, उलट सगळं बायकोवर खर्च करतो. त्याची बायको त्याच्यावर हक्क गाजवते, तुम्हाला त्याच्यावर हक्क गाजवू देत नाही. त्याच्या कमाईवर सुद्धा तुमचा हक्क नाही आणि ती कधीही इथून त्याला घेऊन जाऊ शकते अशी धमकी देते. मग मी सुद्धा संग्रामला तसंच करणार. मी त्याच्याशी लग्न करते. तुम्हाला मी नाही ओळखू शकत. फक्त संग्राम माझा नवरा असेल आणि मला तोच फक्त बास. इतरांशी मला काहीही देणं घेणं नाही मम्मी. आणि लग्नानंतर त्याच्या सॅलरीवर सुद्धा माझाच हक्क असेल, जसा तुमच्या थोरल्या सुनेचा आहे तसा. आणि आणखीन मी असंही ऐकलं आहे की तुम्हाला कॅश दागिने हवेत माझ्या घरून, तर ते सगळं माझे डॅड देणार आहेत. ज्वेलरी देतील, कॅश देतील, माझ्या रिलेटिव्सकडून सुद्धा खूप गिफ्ट येतील. पण ते सगळं फक्त माझ्यासाठी आणि संग्रामसाठी असेल, तुमच्यासाठी नाही. आणि आता हे ऐकलं आणि संग्रामचे मम्मी पप्पा चाट पडले आणि ही मुलगी लग्न होण्याच्या आधीच अशी बोलते. ते चिडले आणि संग्रामला म्हणाले, संग्राम, ही मुलगी अजिबात चांगली नाही, तू अजिबात तिच्याशी लग्न करू नको. आणि संग्राम म्हणाला, का मम्मी, का पप्पा? जर दादाची बायको असं वागू शकते तर माझी का नाही वागू शकत? मी तिच्याशीच लग्न करणार, तुम्ही तुमचं बघा. चल मधू, मी तुला सोडतो. असं म्हणून तो बाहेर आला आणि म्हणाला, मधू, थँक्यू सो मच. इतक्यात त्याच्या मागे लगेच त्याची फॅमिली आलीच आणि मधूकडे रागात बघत होते. मग मधून आता त्यांच्यासमोर पुन्हा त्याच्या हातात हात घातला, त्याच्या खांद्यावर लाडात डोकं टेकवलं. तसं पुन्हा संग्रामच्या डोक्यात घंट्या वाजायला सुरुवात झाली आणि त्याच्या घशाला कोरड पडत होती. तो फ्रीज व्हायला लागलेला होता आणि मधू आता तशीच त्याला गाडीकडे घेऊन गेली आणि म्हणाली, चल संग्राम, तू सुद्धा माझ्यासोबत चल.
संग्राम आता त्याच्या मम्मी पप्पाकडे बघत होता. मधूने लाडात येऊन त्याच्या गालावर हात ठेवला. तसा तिचा मुलायम हाताचा स्पर्श गालाला होऊन संग्राम आणखीनच घाबरला आणि मधू म्हणाली, संग्राम तिकडे काय बघतो, माझ्याकडे बघ, यू लव्ह मी ना. आणि संग्राम आता डोळ्यांची उघड झाप करत फड 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 अशी तिच्याकडे बघत होता अविश्वासानं. आणि घसा साफ करत म्हणाला, मधू हे तू काय विचारतेस? कारण आता तिच्या बोलण्यात, त्या बघण्यात, तिच्या वागण्यात इतकी रिॲलिटी वाटत होती की खरंच त्याला ती विचारत आहे की तू माझ्यावर प्रेम करतोस का, असं संग्रामला वाटत होतं. इतकी मधू खरं खरं बोलल्यासारखं करत होती. आणि मधू पुन्हा एकदा म्हणाली, तू माझ्यावर प्रेम करतोस? मग आता कोणाचाही विचार करू नकोस. आणि आपलं लग्न झालं की आपण ठरवूया कुठं राहायचं, इथे राहायचं की माझ्या डॅडीच्या घरी. कोणाचाही विचार करू नकोस तू, चल माझ्यासोबत, असं म्हणून तिने त्याला गाडीत घेतला आणि दरवाजा लावून गाडी निघून गेली. आणि संग्रामचे मम्मी पप्पा फार फार चकित झाले. नैना आता हे सगळं तिच्या रूमच्या खिडकीतून बघत होते आणि तीसुद्धा खूप चिडली. कारण तिच्यापेक्षा जास्त ॲटिट्यूडवाली सून आता या घरात येते काय असं तिला वाटलं. मग आता तिनं थोडंसं पुढे जाऊन संग्रामला सोडलं. संग्राम खाली बघून तिच्यापासून थोडा दूर बसला आणि मधू हसून म्हणाली, संग्राम कशी वाटली ॲक्टिंग? आणि तो शब्द ऐकला तसं त्यानं पुन्हा तिच्याकडे चमकून बघितलं आणि म्हणाला, काय ॲक्टिंग ना? हो, ॲक्च्युली ॲक्टिंगच. थँक्यू मधू, असं म्हणून तो उतरला आणि नीट जा असं म्हणून परत आला. आणि आता त्याला रात्रभर तिचे ते स्पर्श आठवत होते. आणि तो सतत सतत त्याचं डोकं पकडत होता आणि डोळे झाकून कपाळ चोळायचा, डोकं चोळायचा. पण सतत सतत मधू आठवायची आणि हे मला काय होतंय असं त्याला प्रश्न पडायचा. आणि मग इकडे देसाई मॅन्शनमध्ये दुसऱ्या दिवशी नम्रताच्या बॉसने नम्रताला सांगितलं की तू काहीही कर आणि आता लवकरात लवकर मला गुड न्यूज दे आणि देसाईचा वंश संपव आणि तिथून मला रडण्याचे आवाज ऐकव. नम्रता म्हणाली, पण बॉस मी हे कसं करू? तन्वी देसाई सतत तिच्या सुनेच्या सोबत सावलीसारखी असते. मला फक्त ठराविक वेळच तिच्याजवळ बसण्याची मुभा आहे. आणि गेटमधून आत जाताना येताना सुद्धा माझं पूर्ण चेकिंग होतं. पूर्ण बॉडी चेक करतात, अगदी कपड्यासहित, आणि मग सोडतात. तिच्या दुधामध्ये काहीतरी घालावं आणि तिला द्यावं अशी संधीच मला मिळत नाही. आणि तिचा बॉस म्हणाला, ओके मी बघतो काय करायचं ते. आणि मग नम्रतानं स्वीटीला दुपारचा लंच दिला, विटॅमिनच्या गोळ्या दिल्या आणि म्हणाली, मॅडम आता तुम्ही आराम करा आणि काही लागलं तर मला नक्की सांगा, मी खाली जाते. स्वीटी म्हणाली, हो. आणि ती झोपली. आणि त्याच वेळी नम्रता पुन्हा हळूच आत आली. तिने स्वीटी ज्या बाजूने खाली उतरते तिथेच तेल सांडून ठेवलं आणि पुन्हा गुपचूप तिथून निघून गेली. आणि खाली जाऊन स्वीटीनं पाय घसरून पडल्याची आणि मोठा आवाज येण्याची ती वाट बघत होती. मग 1 तास झाला, 2 तास झाले, स्वीटी अजूनही झोपलेलीच होती. तन्वी तिच्या बेडरूममध्ये आली आणि म्हणाली, नम्रता स्वीटी कुठं आहे? नम्रता म्हणाली, मॅडम त्या आराम करत आहेत आणि म्हणून मी इथे थांबली आहे. आणि इतक्यात स्वीटी उठली होती आणि तिने नम्रताला हाक मारली आणि ती वर जाणार इतक्यात तन्वी म्हणाली, थांब मी सुद्धा येते. आणि आता नम्रता घाबरली. जर तन्वीनं ते तेल बघितलं तर काही खरं नव्हतं. आणि तन्वी पुढे आणि नम्रता मागे मागे गेल्या. आणि स्वीटी त्या बाजूने उतरणार इतक्यात नम्रताच म्हणाली, मॅडम थांबा, इथून उतरू नका, इथे तेल सांडलं आहे, तुम्ही घसरून पडाल. आणि हे बघितलं तसं स्वीटी तन्वी चकित झाल्या आणि त्यांना धक्कासुद्धा बसला. आणि तन्वी म्हणाली, इथे तेल कसं आलं? स्वीटी म्हणाली, माहीत नाही आत तू. आणि तन्वी खाली बसली. तिने ते तेल बोटावर घेऊन वास घेतला आणि म्हणाली, हे तेल तर आर्यनचं आहे. म्हणजे नक्कीच त्या मुलानं सकाळी तेल लावताना हे सांडलं. याचा केअरलेसपणानं वाढत चालला आहे. म्हणून मला वाटतं की त्याला आता तुझ्याजवळ ठेवायलाच नको. एका रूममध्ये. स्वीटी आता खाली मान घालून गप्प बसली होती. आणि तन्वी म्हणाली, तुझा आराम झाला असेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. आणि नम्रता हे सगळं पुसून घे असं तन्वी म्हणाली. आणि आता बरं झालं नम्रता तू वेळेवर बघितलं, नाहीतर खूप अनर्थ झाला असता आणि माझी निवड चुकली नाही असं मला वाटतं. आता तू बघितलंस म्हणून बरं. स्वीटीने पाय दिला असता तर नक्कीच
ती घसरली असती आणि काय झालं असतं कुणास ठाऊक. आणि नम्रता हसून म्हणाली, मॅडम हे तर माझं कामच आहे. आणि आता हा वार तर वाया गेला म्हणून नम्रता नाराज झाली. मग तन्वी स्वीटी हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्या डॉक्टरांना म्हणाल्या की मी आय कम इन डॉक्टर. आणि डॉक्टर म्हणाले येस प्लीज. आणि त्या दोघीही तिथं जाऊन बघितलं तर ऑलरेडी आर्यन बसला होता. आणि त्याला बघून तन्वी चकित होऊन म्हणाली, आर्यन तू? आणि आर्यन म्हणाला, हो मॉम मीच. माझीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, बिकॉज मी डॅड होणार आहे त्या बेबीचा. तन्वीला आता त्याचं खूप कौतुक वाटलं आणि ती म्हणाली, ओके मग तुम्ही दोघं थांबा, मी बाहेर जाते. आणि मग डॉक्टर मेल होते. त्यांनी स्वीटीचं चेकअप झालं, काही प्रश्न विचारले आणि त्यांनी स्वीटीला आणि आर्यनला गरोदरपणात कशी काळजी घ्यायची याविषयी सूचना द्यायला सुरुवात केली. आर्यनला आता त्याच्या मनातला खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता, जो त्याच्यासाठी खरंच महत्त्वाचा होता. आणि स्वीटी समोर होती ना, म्हणून तो विचारू शकत नव्हता. मग आर्यनने स्वीटीला चेहरा दिसू न देता डॉक्टरांना हळूच विचारलं, कितने महिने तक? आणि डॉक्टरसुद्धा हळूच म्हणाले, 7 महिने तक. आणि आर्यनने त्याला थंब करून अंगठा दाखवला आणि स्वीटीला काहीच कळलं नाही की त्यानं काय विचारलं. आणि ती म्हणाली, आर्यन तू काय विचारलं? आणि आर्यन म्हणाला, ज्यासाठी आलो होतो ते विचारलं बेबी. गुड न्यूज आहे, चल ना घरी सांगतो. आणि गालात हसायला लागला.